या अजून एक गाणं आहे म्हणून बक्षीस मागा हो हो नाही सोंगावाली पोर त्यांचा आनंद बघा. या पुढं ठीक आहे. तुमचं सगळ्यांना गाण्याचं माहिती मी गाणं म्हणते तुम्ही सगळ्यांना डान्स करायचं. या रेडी. हाय झुमक्या वाली पोरा हाय नदी किनारे चाल हाय झुमक्या वाली पोरा हाय नदी किनारे चाल हाय झुमक्या वाली पोरा हाय नदी नाही पण तुमचं सगळ्यांचा आनंद करत खूप तो यांना पण बक्षीस देऊन टाका. नितीन दादा बक्षीस आणा. तुम्ही ठरवणार आहात
सुरुवात करायची, या बाजूनं का या बाजूला. आयोजित सादर नाव साईनाथ प्रोडक्शन पुणे निर्मित क्रांती नाना माळेगावकर निर्मित प्रस्तुत खेळ रंगाला पैठणीचा प्रयोग क्रमांक 5887 वा कार्यक्रम खास तुमच्यासाठी. या मागणीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. गणपती बाप्पा तुमच्यापासून आपण सुरुवात करतोय. नमस्कार माऊली, नाव तुमचं? चारुशिला अविनाश कापडणीस. बर, कापडणीस बहिणीसाठी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांच्या. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचा आहे म्हणून. बया टेन्शन मध्ये झाले. तर सगळ्यांना उखाणा येणं गरजेचं आहे. महादेवाच्या पिंडीला म्हटलं की 2000 रुपयाचा रोजदंड आहे तो, आणि भाजीत भाजी हा उखाणा सरकार जमा आहे. हा उखाणा घ्यायला काय नाही आमच्या कार्यक्रमात. जी बोला. दारी होती तुळस, तिला घालत होते पळी पळी पाणी. आधी होते आईबापांची लहानी, आता झाली अविनाशरांची राणी. तुम्ही ताईला आमदार करून द्या, पळी पळीने डायरेक्ट बादलीला पाणी घाला. मग पळी पळी शॉर्टकट नका, तुळशीला बादलीलाच पाणी घाला. जी, आपलं नाव? सुरेखा रामदास अहिरे. पुढे म्हणजे तुम्हाला घ्यायचं नाही, शिवे द्या 2-3 मला. हा ना, मी ऐकूनच घेतो, तुम्ही द्या मला शिव्या. तर काही अडचण नाही. आता ह्याने तेच केलं ना. या पुढे बोला. पैठणीवर शोभतो शोभते, सर्व शोभतो नसतो. हा, पैठणीवर शोभते मोरांची जोडी. टिंबाचं नाव घेते. नाही हो, रामदास रावांचं नाव घेते. रामदास नाही, सॉरी. कशी कशी बाण थट्टा टिंब का रामदास काय रामदासच आहे. बरं, काय? हा, पैठणीवर शोभते मोराची जोडी. रामदास रावांमुळे आली आयुष्यात गोडी. काय म्हणतं नाव आपलं? सुवर्ण. आणि यांचं अच्छा ते नावात. बर, तुम्ही बी जोडी देता का? दोघं मिळून होम मिनिस्टर चांगलं पाकिट घेतो मी रोजचं. हा, बोला. किती मोठं असलं पहाटेपर्यंत चालू. काय नाही, ताई एवढ्या मोठ्या म्हणायच्या त्या 12 वाजता जेवणाची व्यवस्था करते. बोला. नामपूर नगरीत होम मिनिस्टरचा कार्यक्रम आला आणि उखाण्यातून नाव घ्यायला मला चान्सच मिळाला. माझा उखाणा ऐकायला पैसे लागतात थोडी. आधी द्या मला नवरतांची गोडी. नवरतांच्या गोडीवर बसायला हाऊस मला किती. आधी माझ्यासाठी आणा मोठे मोठे हाती. तर घेते मी नाव. मोठ्या मोठ्या हातीवर सुंदर टका झालं. मोठ्या मोठ्या हातीवर सुंदर टका झालं. आधी द्या मला पैठणीचा पदर. तर घेते मी नाव. सुंदर सुंदर गोंडे लावा पैठणीच्या पदराला. सुंदर सुंदर गोंडे लावा पैठणीच्या पदराला. सर, आपण जेवण करून येऊ. लयच लांब नाही वाटतंय गणित पहाटेपर्यंत. हा, पुढे. आधी मला त्या नथ नाकात घालायला. तर घेते मी ना. नाकाच्या नथीला मोठे मोठे मोती. ते माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती झालं. कसं एवढं लांब तुमचं एक पाठ दिसत नाही गेले मला. हा, मला की त्यांचं नाव राहिलं की अभिजितराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्य. आपण डॉक्टर, शिक्षक, वकील काय आहात का घरीच असतात? नाही, लुकआउट असताय चेहऱ्याचा फेस. डॉक्टर बिक्टर असल्यासारखं बघा ना, चेहऱ्याचा फेस नाही का? फेसचा चेहरा कळून घ्या मग. हा, प्रियंका सागर कट्यारे. उन्हाळ्यात पिवशी वाटतं थंडगार पाणी. उन्हाळ्यात पिवशी वाटतं थंडगार पाणी. सागररावांनी पिक्चर दाखवला राजा हिंदुस्थानी. पूछो जरा पूछो क्या हुआ कैसा नशा है तुम लगाने की सजा राजा है तुमसे. अजून एक आहे परदेशी. बाउन्सर. हा, वही तुम्ही बाउन्सर सारखे दिसता, पण जाऊ द्या. हा, विषयच नाही. हा, राजहंस पक्षी खेळत होते किल्ल्यात. राजहंस पक्षी खेळत होते किल्ल्यात. राहुल रावांचं नाव घेते नाशिक जिल्ह्यात. जी, या परिचय आपला? हर्षदा गणेश बेटसे. हा, आगे जी का टोन देतो जी. हा, बोलो. महादेवाच्या पिंडीवर सरकारी आहे
दुसरा घ्या ना. हा मग असं म्हणा, हुलाला 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 हुलाला. बोला. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून गणेशांचं नाव घेते सर्वांचं मान राखून. लक्ष्मीरागमान का आपण म्हणलेलं आहे. जी काय आपलं नाव? हा का काय परिचय आपला? पूनम कोकणे. आणि उखाणा देते ना. घ्या ना. हा. अत्तरवाळीवर पत्तरवाळी पत्तरवाळीवर भात, भातावर तूप, तुपावर तुपासारखं माझं रूप, रुपासारखा जोडा मला पंढरीला झाला. राव म्हटले मला पंढरीला झाला. हो 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 हो. पुढं काय म्हटले सांगा. पंढरीहून आणले 3 खण. सासू म्हणते मला, नणंद म्हणते मला, विनोदराव म्हणता देऊन टाकणारी त्यांना कळत नाही का तुला. झालं असा उठा नाही तो. बरोबर ना. पाठ आहे माझं कॅशेट रोज वाचता हे. या बोला आपलं नाव. कामिनी जयवंत आयरे. जी पुढे. सह्याद्रीच्या गडावर पटे श्री शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची सावली जयवंतरावांचं नाव घेते. जन्म देणारी धन्य ती माऊली. विषय सांगा. सगळे तुम्ही हा तुमच्या नवऱ्याचे नाव मीच घेते. सगळं उत्तर दिले काही नाही. नवऱ्याची नाव मी मीच घ्यायची यांच्या. बाबा इंस्टाग्राम आहेत का? हो. घरी गेल्यावर एक रील बनवा. गुलाबी साडी आली बर काय करता आपण? मी हाऊस करते. बरं मी होम मिनिस्टर करतो. हा त्यांनी गेले आहेत. त्याला पाणी द्या, दूध द्या, दुधात बुडवून मिश्री खाईल. हा त्यांच्या मिस्टरांचं चिडचिड झाली. बर 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 बर. या बाबा येऊ द्या येऊ द्या. यस. नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. नाव काय घ्यायचं? नवरवाला शेवटी आहोत म्हणायचं. कोण म्हणलं? सोनीचे पप्पा. सोनी नाही अजून होती नव्हती. बरं होईल तोपर्यंत हे घ्या तुमच्याकडे सांभाळायला. बाई चांगले ते म्हणाले ही कोण माणूस आलाय माझी मम्मी मला सोडून स्टेजवर लावलो बाई. एक दिसतीचा पुन्हा तिला नावे लावले. ऐका त्याला थोडंसं नावे लावून परत या. मी तुम्हाला घेतो. मी भरपूर वेळ आहे. तुम्ही 2.5 तास तुम्ही मी इकडंच आहे. हा या जागा झाली. वहिनी काउन्सिलर वहिनी जागा वाढवली तुमच्यासाठी. हा खाना. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं. नवरोबाला शेवटी आवडत म्हणायचं. निळ्या आकाशात चमचम तारे नाव घेते ज्योती लक्ष द्या सारे. चांदीची जोडी जशी सुखी संसाराची खून आशिषरावांचं नाव घेते वकारांची सून. काय विचार करताय? असं वाटलं बँकेचा हप्ता राहिलाय. बोला. निकिता राहुल मोरे. निकिता राहुल मोरे. त्याच्यामुळे गणपती पुढे समयीची जोडी. गणपती पुढे लावली समयीची जोडी. राहुल रावणमुळे आयुष्याला आली गोडी. या जी काय परीक्षा आपला? ललिता चेतन कापडणे. बरं पुढे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या. सासरा आणि माहेरची कोण? चेतनरावांचं नाव घेते. चेतनरावांचं नाव घ्यायला नाही मला आज. हा ते यमक नाही जुळलं. सासरा आणि माहेरची कोण? टिंबटिंबाचं नाव घेते मी कातूर दिसाची सोना असा उखाणा येतो. ठाकूर. बरं पुढे. काचीच्या वाटीत खडी साखरीचे खडे. मयूररावांचं नाव घेते होम मिनिस्टरांच्या पुढे. वा जी काय नाव माऊली? हर्षदा हर्षद खैरना. त्यांची पोझिशन पाहिजे ना. हा तुळशी सन्मान काढते सुरेख रांगोळी. हर्षदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. मेडिकल माहितीये का तुला? उंदर मरायच्या गोळ्या दोघं खाऊ 2-2. रांगोळी म्हणल्यावर दिवशी कसं येईल बरं? हा रांगोळी सगळी चुकीच झाली. हा घाबरू नका. हा नाहीतर मंत्र म्हणा चीन टपाक टमटम. हा ना मंत्र आहे ना नवीन ते चीन टपाक टमटम. हा तुळशी समोर काढली रांगोळी. हर्षदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. माझी बहिणा. ऐका उखाणा असा आहे. तुळशी समोर काढते सुंदर मोरांची रांगोळी. मनानं मी सांगतो. तुळशी समोर काढते. तुळशी समोर काढते सुंदर मोरांची रांगोळी. टिंबटिंबांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. रांगोळी आणि वेळी असं मग काय करते. मला घ्या का?
गेलो कसं हवं हा ना एकदम कूल डाऊन मी आहे ना इथे पाहू टेन्शन नका घेऊ सॉरी ए पाणी देऊ ए पाणी आण रे आनंद पाणी आण बाटली पाण्याची आधी पाणी पिऊ दे म्हणजे बरेच जणांना माहिती आहे असं कसं करतात कशाची बाटली हे घ्या पाणी घ्या काढते मोराची रांगोळी हर्षदरावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळी हळदी कुंकाच्या दिवशी ह्याला उचलून येते का तू हे का तू बिमारीच आहे चुकलं नाही तुमचं बरोबर आहे मी आहे तुमच्या बाजूला असू द्या वेळी हा शब्द आहे हो तुम्ही किती खुश होते टेन्शन हसा बरं हसले बघशी तुम्हाला बस टेन्शन झालं काय विचारलं टेन्शन झालं या इकडं तुम्ही नका घाबरायचं कशाला मी आहे ना हम साथ नाही 24 बदाने बरं पुढे काय म्हणतात बदाने वहिनी अरे यार फुल कॉमेडी व्हायला लागले बिगर कामाची हा बदाने वहिनी हा नाही डान्स करूया दुसरं काय की झापूक झुपूक तुळजाभवानी मातेच्या मंदिरापुढे हळदी कुंकवाचा सडा तुळजाभवानी मातेच्या मंदिरापुढे हळदी कुंकवाचा सडा त्यांनी मारला खाडा जमला आमचा जोडा निलेश रावांच्या नावाने भरते मी हिरवा चुडा वा तुमच्या यांचं नाव गणेश आहे ना मला कसं माहिती टॅटो काढला एवढा मोठा खर्च करून मी काय ज्योतिषी आहे का नावं सांगायला नवऱ्यांची इथं टॅटो काढलेला आहे त्यांनी यस जी बोला वर्षा ज्ञानेश्वर बदाने पण बदानेच आहेत की हे नाव ओळखता का तुमचं काय नाव आहे बदाने हे पण बदानेच आहेत या पुढे पिकलेले सफरचंद टाकून एक आपल्या ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते माझ्या मंगळसूत्रात छापलं बरं लयवारी जाओ घरी चहासोबत खाली न्यू होम मिनिस्टर लयवारी जित रावांचं नाव घेते गणपती बाप्पाच्या दारी तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहेत का ग्रामपंचायत मेंबर वगैरे ते कसं असतं बचत गटाच्या अध्यक्षांचा पद्धत इथं असतो मेंबर राजकीय माणसाचा इथं असतो याचा अभ्यास आहे शिक्षण असेल तर त्यांचा मागून पुढे असं झालेला असतो बरोबर ना येस कुठं तुम्ही हा प्रियंका विजय पांडे कसले बांबे बरं भामरे अच्छा हा पुढे मंगळसूत्र्यांच्या 2 वाटा नसते वाटे असते वाटा कुठं काय झाले तुमचं टीव्ही आहे का काय नाही मम्मीला सांभाळतो राहिले तू जा आता तू नको ये बरोबर जा खाली तू कागद गोळा कर घरी गेला असं खूप पप्पाच्या समोर मंगळसूत्र्यांच्या 2 वाट्या सासर मायाची गुण विजय रावांचं नाव घेते पांढऱ्यांची सून यस बोला काय नाव आपलं मेकअप छान झालं बरं का तुम्ही झालंय थँक्यू कसं होतं माहिती का काय काय जणी मेकअप करून शोला येतात इथलं वातावरण दमट असतं गोंधळ असतो महिला भरपूर असतात मग घाम यायला चालू होतो थोड्या वेळ तिनं असं पुसलं ना तर वरचा वेगळा कलर खालचा वेगळा नवरा घरी बाई शेजारीची आणि माझीच आहे नेमकी जाताना वेगळी दिसत होती त्यामुळे तुमचं फाउंडेशन बसलं पाहिजे व्यवस्थित येस छान बसलाय मेकअप तुमचा खरंच सांगतोय हा श्रुती शुभम बिरारी बर पुढे ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल याच्यापेक्षा माऊली जर तुम्ही म्हणे ना रायगड बांधायला कारागीर होते कुशल तर आणखीन चांगलं वाटेल ताजमहल तिकडं भारी असेल महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड भारी आहे त्यामुळे रायगड बांधायला कारागीर कुशल होते ताजमहल किती दिवस आहे माहित नाही रायगड माझा जन्मोजन्मी राहणार आहे येस बोला रायगड बांधायला कारागीर होते कुशल शुभम रावांचं नाव घेते भाऊजी तुमच्यासाठी गुलाबी आंखें मीना विवेक वाखारे What is your name? मीना आगे साडी नेसली फॅशनची बदल घेते साधा कुठे कृष्ण घेत राहिली राधा विवेक रावाचे कृष्ण मिळ्यांची राधा वाह. जी हा राजश्री स्टोरी लागते ग्रांडे पुढे लाल मणी जोडले काळे मणी जोडले नाही लाल तोडले आणि काळे जोडले असते मण्याचं त्याने गडबड करून टाकली लाल मणी तोडले काळे मणी जोडले टिंबटिंब नावासाठी आईबाप काशीला काढले लाल मणी जोडले
जोडले काळे मणी जोडले सुररावांसाठी आई बाप सोडले. आता महागाई जाणार नाही. या मोठ्या वहिनी, मोठ्या म्हणजे थोरल्या असं नाही, थोरल्या वहिनीला आमच्याकडे मोठ्या वहिनी म्हणतात. हा शारदा गणेश निकम. कुठं आला हे तुला चालेल. आम्ही लई लांब आलो. पुढे राम खातो रामफळ, सीता खाते सीताफळ. कोणी सांगितलं तुम्हाला? बरं हा कृष्णा खातो बाई, माझ्या मंगळसूत्रावर योगेश्वरांची सई. त्या बाजूला. सरदार ज्ञानेश्वर घरटे. बर पुढे हा कैलास पर्वतावर बर्फांच्या राशी. म्हणून वार सुटलंय. ज्ञानेश्वर रावांचं नाव तिथे हो म्हणून चर्चा. त्याच रस्तीच्या पुरवणी मागायची. मी ज्यावेळेस मळ्यात म्हणेन ना त्याच रस्तीच्या पाठीमाग हे दोन्ही पाय एकदाच टाकणं गरजेचं आहे. थोडं थोडं इकडे सारखा आहे जागा. कडाच्या वैली आहे ना जागा तुम्हाला? येस. चलो रेडी. तळ्यात म्हणजे मळ्यात, चुकलं की समोरच्या खाळ्यात. आलं लक्षात? एकदा आवाज द्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ओम साईराम. माऊली शुभेच्छा. पाहूया तुमच्यापैकी कोण जिंकण्याच्या पहिल्या गेम मध्ये. रेडी? तळ्यात आले सगळे. वा वा वा. रेडी? मळ्यात. हो ते खाली सोडा. कसं दिसतंय? कसं लागलं की ठरवलं नका जाऊ. काय नाही चांगली इथे स्टेजवर येत तुम्ही. रेडी? तळ्यात, मळ्यात, तळ्यात. गणेशरावांच्या समोर अशी म्हणतात तुम्ही बुलाया बाई चली आई मैं निकल गई. दोन्ही एकच टाकायचे आपलेच आहे. रेडी? मळ्यात मागे पीछे गेलाने वहिनी मागे. हा हा चप्पल काढा ना काय अडचण नाही. मळ्यात मळ्यात. त्यांनी रामदेव बाबाची योगासनं बघितली. पाया पडावा असं नाही. गुडघे लावतात ना रामदेव बाबा अशा हात धरून. पुढं आलं की आऊट असतं तर आऊट लावून द्या. आदेश. रेडी? मोटर्स घेत नाही का आदेश तू? चल रेडी? हा तळ्यात, मळ्यात, मळ्यात. कोण आलं नाही कोण? बरं रेडी? मळ्यात. आलेच नाही तुला पुढे यायला पाहिजे. पहिली 2 मिनिटं थांबव तुम्ही दोघी जणी. मला जागाच पूर्ण. मी उभं राहतो तुमच्याबरोबर. या आता मी ज्यांच्याबरोबर घे ना हम साथ साथ है. रेडी? आता मी ज्यांच्या बाजूला असेल त्यांच्याकडे मी लक्ष द्या. त्या नक्की आउट होणार. रेडी? तळ्यात. रेडी? तळ्यात. असंच कडकडे जावा. या माझ्या बरोबर. ठाकूर वहिनी मुलगा कोण आहे तुमचा? मुलगी आहे का? मुलगा होण्यासाठी शुभेच्छा. रेडी? करू सुरुवात. मळ्यात, तळ्यात, तळ्यात. मुलगा सांभाळायचं हे तर काय गेल्यात तुम्ही. या वा वा महादेवाच्या पिंडीला. हो इकडं इकडं. कधी झालं तुमचं? ताजं ताजंच आहे ना. यांच्याकडे लक्ष नाही आऊट होणार आहे आता. तुम्ही राहता कुठे? आणि साहेब पुढे सर सर हा कोण करा ह्याच्याकडे. अरे वा वा वा. ते आहेत का? बहारो छान छान छान. त्यांना पण घेऊन आले सोबत. लक्ष द्या बरं यांना घालवते होतं. रेडी? तळ्यात. रेडी? मळ्यात, मळ्यात. मला असं वाटतं त्यांच्याशी करतो. मी त्यांच्याशी कशाला खेळू? सर काय आता आपण खेळू. चलो रेडी? लक्ष द्या बरं त्यांच्याकडे. रेडी? तळ्यात. बरोबर आहे मी. तळ्यात. रेडी? मळ्यात, तळ्यात, तळ्यात. गेल्या नाही. अरे लक्ष द्या ना माझ्या. सर इकडे बरं. सर इकडे. हा सर अजून इकडे. हो जागा आहे ना पलीकडे सरकव ना. हा चल रेडी? हा मळ्यात. बरोबर आहे ना वहिनी? टेन्शन नका घेऊ. रेडी? तळ्यात, तळ्यात. थोडं जाऊ का बघ. अरे गेला राजा. रेडी? हा मळ्यात. का वहिनी उडी मारायची. रेडी? मळ्यात. त्याकडे चालतं बघ. इकडे कोण राहिलं ना? दोनच पुढे गेलं. सरका
सगळं इकडे इकडे सगळं इकडं मला जागा ठेव सरकारना. रेडी तळ्या तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या गेले गेले गेलेले पटकन पाठवले त्या दत्ताला बोलून घे इकडं. दत्ता सीधे स्टेजवर थांबा. हा रेडी मळ्या तळ्या तळ्या काय गेल्या बसून घ्या. येस छोट्या वहिनी आपण मिळून मागे चलो रेडी साईराम. हा तळ्या दोन गेले ओके 3 गेले. हा सब गेले. येस मावसर वहिनी साहेब कुठे कुठे हात वर करा मग कुठे द्यायची करते बरं सर सर येस येस नमस्ते सर. मावसर वहिनींना पण पाठवतो थांबा. आता ते घ्यायला नाही म्हटलं. रेडी लक्ष द्यांच्याकडे. रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या मिक्सर पुढं भांडं मागा मिक्सर पुढं भांडं मागा. रेडी हा तळ्या गेल्या नाही गेले. मला तुम्ही डॉक्टर असल्यासारखं वाटतं. दादाचे डॉक्टर माहिती आहे. मी कालच एक गावात गेलो सेम असं डॉक्टर होत्या. मी म्हणत त्या इकडे दाताच्या घरी मग आणि कसं म्हणायचं. रेडी आम्ही गेलो काल गावात सेम असं डॉक्टर होत्या. रेडी मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या माझी इकडे होती मागं कोण गेली होती मला नाही गेली का पाठवतो. रेडी मळ्या मळ्या ते काय आई काळू मोबाईल इथं खावलाय काय फॅशन निघल काही सांगता येईल. सगळं इकडे पूछो जरा पूछो लक्ष द्या ना घालवलं. तळ्या बरोबर तुमचं कधी लग्न झालं. कधी तुमच्यासमोर आठवण आलं सांगायचं की नाही झालंय की नाही. कधी झालं काय प्रगती. एक मुलगा एक मुलगी. यांना विचारलं मी काय प्रगती तर ते म्हणे एक मुलगी तुझी तुम्हाला मी जोक अहो पण वहिनी त्यांना विचारलं कधी लग्न झालं. ते म्हणजे 2012ला. म्हटलं काय प्रगती. एखादं म्हणतं घर बांधलंय गाडी घेतलीये छान साहेबांना नोकरी आहे. तर मला सरळ म्हणते त्या एक मुलगा झाला एक मुलगी झाली. यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पूछो जरा पूछो ये क्या हुआ है. सुरेशकडे विचार म्हणती एक पोरगणी मुलगी झाली. तुम्ही लय साधी वर्षी गावाकडे नाजल वाटायला लागलं. टेन्शन आहे का तुम्हाला. पिलू सांभाळ तुला मी सवय आहे की पोरं सांभाळायची. हा ये रेडी आता दोघी जाते ना. तुम्ही राहता कुठे तुम्ही रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या गेल्या बाया. हळू 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 होईल अजून विचार प्रश्न बस ऐकले. हा कधी लग्न झालं. 12 वर्ष झाली. कसं झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज. अरेंज झालं. आणि साहेबांचं अरे भांडण वगैरे नाही. तुम्ही असले कशाला विचारा भांडेल लगेच भांडत वाचता पडला असते. सोळा मला म्हणल्या एक मुलगा एक मुलगी तुम्हाला कळलं आहे का. पुढं कळलं का कळलं कळलं साऱ्या गावाला कळलं रे. आता तुम्ही आऊट होणार नाही. किती जरी टाईप केलं तरी ओके. आता आपण इंटरव्ह्यू घेऊयात. इकडे बघा सर काय करतात क्लासेस. आणि तुम्ही क्लासेस घेतात. बरं कसली व्हॉट इज युअर नेम असतं तसं म्हणायचं. येस येस रेडी मळ्या तळ्या तळ्या वहिनी वहिनी ऐका ना काय नाही तुम्हाला टाटा म्हणायचं. तुम्हाला प्रगतीसाठी दिली आहे त्यांची.
केलाय. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात माणसाला छत्रीची गरज आहे. म्हणून ताईंनी छत्र्या खरं टाळ्या वाजवत ताईंसाठी. छान छान एकदम संकल्पना वाटली मला. बरं मग सवयीने भेटलोय, त्यांना भेटलो, कोणाला भेटायचं आहे? हा बदाने काय काय बदाने वहिनी बदाने वहिनी. आता तुमचा नंबर आहे. ओके रेडी? मी जास्त विचार करू नका. फायद्याचा गेम उड्या मारा. 2-4 किलो कमी झालं तर अजून बदाने वहिनी सांगते असते. आता रेडी? मळ्यात आहे आहे आहे. प्रगती माझ्या फक्त गेले. तुम्ही मला बघायला लागले. प्रगती तिकडे आहे. रेडी? तळ्या मळ्या तळ्या तळ्या छोटी तळ्या. वहिनी पण छान साडी गेली घातली. बरं साडी काय घालतात? कसलं? चप्पल शूज. आणि तुम्ही घरीच असता? घरीच आलं तुमचं? आणि लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरे बरं आहे ना सगळं. करू सुरुवात. तळ्या छोटी मळ्या मळ्या या सगळ्याच वहिनी शिकल्या. तुझ्यासाठी आले वना. मॅडम म्हणा ते गाणं आणि थोडस डान्स करतात त्यासोबत. हा सैराट झालेली. ए माझी आई सैराट डान्स शिकत नाही. गाणं वेगळं नाही. तुझ्यासाठी आले वना गाणे. रोशनी म्हणून समोर गाणं. हा गाणं मुळीचं नव्हतं रे गाणं. म्हणा आणि डान्स करतो. हा तुम्ही मी म्हटलं ना पैठणी त्यांना भारी करतो. हा मुळीचं नव्हतं रे गाणं माझ्या मनात. म्हणा की मग मुळीचं नव्हतं रे गाणं. तुम्ही काय करता म्हणल्यास पेटावर अंगणवाडी सेविका. 1,500 रुपयाची तुमच्याकडे जबाबदारी होती ना? येस. श्रुती शुभम बिरार. बरं मी ऐकलंय माझ्याशी नाव. मेकअप पण छान झालं म्हटलं. आणि अंगणवाडी एवढं सुंदर असतं मी आज पाहिलं माहिती आहे का? हा ना त्यांना लय टेन्शन असतं. जगाच्या पाठीवर ऐका जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त काम कोणा असेल ना आशा वर्करला आहे. त्याचं कारण असं आहे कुणाच्या घरी पोरगं झालं तिलाच माहिती, कुणाला गोळ्या पाहिजे तिलाच माहिती, कुणाच्या लेकराचं वजन कमी पडलं तिलाच माहिती, सुकडी वाटायची तिलाच माहिती. त्यामुळे सगळ्यात जास्त लोक तुम्ही घेता मंडळी. आणि ज्यांना जास्त पगार आहे त्यांना कामच नाही. बरोबर ना? एकदम नाही. आणि आशा वर्करला त्यांचं पोरगं आजारी पडलं ह्यांनीच जायचं आहे का नाही. योजना आली तुम्ही दारदार फिरायचं. मतदानाला तुम्हीच फिर. त्यामुळे खरंच तुम्ही ग्रेट आहे. तुम्हाला सॅल्यूट आहे. म्हणजे मी डोळ्याने अनुभवले. एखाद्या आमदाराचा कार्यक्रम असला सगळ्या अंगणवाडीच्या बाया जाहीर वाटायला पळा मग त्यांना करावंच लागते. त्यामुळं बरोबर आहे नाही. माझा अभ्यास आहे होता मला. बोला विसरले. तुमचं कौतुकच लय झालं मग. ते अंगापेक्षा भागा वाटलं लय कौतुक केलं. गाड्या मुळीच नव्हते. मग ते हाय की आता हास किरण हास ते वाढवलाय तुझा मी. हा मुळीच नव्हते काना रे माझ्या मनात. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले बना. येस. पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुळीच नव्हते मुलगा. हा मुळीच नव्हतं रे काना. क्या बात है. आबाकी कठोर
वहिनी ठाकूर. अगं मावशी आता मध्ये बाहेर त्यांना खाली तिला नाही डान्स करायचं तुम्हाला करायचं आहे. हा बोला. मुलीचं नाव तरी काना. व्हॉट्सअपला पाठव मला. या मुलीचं नाव रे काना मुलीचं नाव तर मला तुझ्यासाठी काय नाव आहे तुमचं? अक्षदा तुझ्या वहिनी आणि माझंच बीपी वाढायला लागला. विचारी बोलतच नाही. सर कुठे आहे साहेब? बरं टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला पैसे देणार आहे. तुम्ही लई टेन्शन मध्ये आल्यामुळे. हा तुम्ही कामासाठी नाही आज मी तुम्हाला गाणं शिकवलं उखाणं शिकवलं गाणं मी शिकवलं. पाणी मागून हा मला बघितलं तर मी मुलीचं माझ्या मनात पैसे ते काय ते काय का असू दे बिचारी लई लोड घ्यायला लागली. त्यांना खुशच करू द्या. मग काही द्यावं त्यांना पैसे खरंच द्या. काय करू ते बिचारी तर बिंबीच वाढायला लागले माझ्यासमोर आल्या. वहिनी कामच नाही कशाला सांगा बरं. नेमकं तुम्ही माझी एंट्री झालं किती जोरात टाळ्या वाजवल्या. मला एवढं छान वाटलं ना. सगळ्यात जास्त तुम्ही त्या 5 वर्ष लागल्या त्या त्या बरोबर पाच बहिणी त्यांनीच कौतुक केलं माहिती आहे का. तुम्ही लई जोशात होते. आता गाणं म्हणायचं गाणं. बरं ताईंना सांगा मी तुमच्याकडे बघा बघत सुद्धा नाही कसं वाटलं. पुढे कार्यक्रमात भाग घेऊन कसं वाटलं. बाकी काहीच मला ते बिचारी खबर दे. मी पिक्चर करावं लागला त्यांचा. हा कार्यक्रमात भाग घेऊन खूप छान वाटलंय. ताईंमुळे आम्हाला सगळ्या महिलांना संधी मिळालेली आहे म्हणून आम्ही खेळ खेळू शकतो. ताई आम्हाला कधी आम्ही इच्छा व्यक्त करायची. कसं आहे बिचारे ह्यांचा नवरा पाणी आपल्या गावाला सोडतोय त्यामुळे पैठणी घालून गावभर जाहिरात करेल. ताईंनी पैठणी दिली ताईंनी पैठणी दिली मला देऊनच टाकावं ह्यांना म्हणून ह्यांना दिली. आता गाणी बसूया. मुलीचं नव्हते रे काना. मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मनात. पहिल्या दिवशी जन्माला बाळ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ताई जाताना खाली तुमच्याकडे घेऊन जावा. आज थांबा तिथं मी नाच घेते जाऊन देणारच नाही तुम्हाला वहिनी. आज काय तुम्हाला स्टेज टेक आलं पाहिजे. हा तर छोट्या वहिनी राहिल्या की मुलीचं नव्हतं रे गाणा माझ्या मना तुझ्यासाठी आले हा आले कार्यालयात ते घोड्याचा एक आवाज भरून ठेवा. हे वाजवायचं पुन्हा. या जी तुम्ही घाबरू नका बरं. मी गुगल पेला पैसे पाठवणार तिको कॉल करायला तुम्हाला. हा माझं नाव ऋषा रवींद्र पवार. बरं बदलून घ्या नाव. हा पुढं मुलीचं नव्हतं रे झालं या. हा नाव नको 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 नाही गाणं सांगा. हा हात नका दोन गाणं सांगा आधी. हा मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी. अंगणवाडीतले लेकरं बी निघून जातील तुमचा आवाज ऐकून. त्या तरी बाया सुरात गाणं म्हणते त्या जरा. या जी चष्मावाल्या. मुलीचं नव्हतं रे काना. बघा भाषणाला आवाज मोठा होता तुमचा. हा येस 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 वहिनी त्यांचं दोन्ही बाजूने. हो हा मुलीचं नव्हतं रे काना
केसावर भांडी हसती तसे हसतच नाही त्या पोरीला. मुळीच राहते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले काय हा प्रकार तुझ्यासाठी 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 आले मला. तुझ्यासाठी आले मला. कोणी नव्हते मला तुझ्यासाठी छान केलं असं वाटतंय बरं का. माऊली तुम्ही सांगा बरं पंढरीला जाऊन आलेले मोठ्या वहिनी. मोठ्या म्हणजे अशा नाही, थोरल्या म्हणजे मोठ्या. सोलापूर जिल्ह्यात थोरल्या वहिनीला मोठ्या वहिनी म्हणतात. वाटता काय अभिप्राय द्याल ताईने हा कार्य. ताईंना आमदार करायचं स्वप्न आम्ही पाहतोय आणि ते स्वप्न तुमच्याशिवाय शक्य नाही. तुम्ही त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. बोला बंद करा की बाया किती वेळ थांबतो छत्री धरून मुलांना. हा तुम्ही छत्रीत बोला, आपण दोघे का छत्रीत राहू. हा ताईने हा कार्यक्रम ठेवला. अशा या कार्यक्रमामुळे गावातील सर्व ग्रामीण भागातील सर्व मैत्रिणी एकत्रित आल्या आणि ज्या बायकांना घरातून बाहेर निघता येत नाही अशा या ताईंच्या कार्यक्रमामुळे त्या बाया भांडून तयार करून आज त्या कार्यक्रमासाठी आलेला आहे. आणि ताईंची अशीच प्रगती हो आणि ताई यावर्षी नक्की आमदार होणार म्हणजे होणार. काय वाचण्यात मोठ्या वहिनी, मोठ्या म्हणजे थोरल्या वहिनी हे डोक्यात ठेवा. काय सांगाल ताईंना? माननीय जयश्रीताईंना मी एकच सांगू इच्छिते, मी उखाणच सांगणार आहे. जयश्रीताईंनी होम मिनिस्टर आणला नागपूर गावाच्या अंगणी. त्या होम मिनिस्टर कार्यक्रम आणला नागपूर गावाच्या अंगणी. त्यामध्ये क्रांती राणा माळेगावकर यांनी जोशात केली क्रांती. आणि तुम्हाला त्यांना पाठिंबा द्यायचा. नक्की नक्की ताईंना बघून आम्हाला आज मायेची ऊब नक्की जाणवली आहे आणि यापुढे आम्ही ताईंना भरभरून सपोर्ट करणार. आज मी पहिल्यांदाच ताईंचं नावही ऐकलं आणि ताईंनाही पाहिलं, पण आज मनामध्ये इतकी म्हणजे आपुलकी निर्माण झाली की जशी आईच्या कुशीत जाऊन आपल्याला निर्माण होते तशी आज मला ताईंच्या छत्रछाया निर्माण झाली. धन्यवाद ताई. वहिनी ह्यांचा नंबर लिहून जाहिरात प्रचाराला सांगले बिचारी. आजही पैठणी पुन्हा ऐकले. बाजू कोण बोलला? येस जी 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 तुमचा चष्मा हेरी बॉटल सारखा आहे मोठा. या आम्ही पण उतरण्याचे आहोत. काही जसं उतरण्याचं आहे. आमच्या सासूबाईंनी ऐकलं की त्यांनी कार्यक्रम ठेवला आहे. त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं की तयाऱ्या करा आणि
जा तुम्ही, आम्ही स्वयंपाक करून घे. आणि आमच्या मुली घरीच आहेत, लहान लहान मुली, त्यांची 2-2.5 वर्षाच्या 3 वर्षाच्या, त्यांनाही घरीच टाकून आलेली. आम्ही स्वतः सांभाळत आहे. टाकून आले का ठेवून आले? म्हणून आलो. टाकून मध्ये उचलून टाकलं पाहिजे तिथं. हा मग ते बोलले आम्ही सांभाळू, तुम्ही जात आणि जिंका नाही नका जिंकू, पूर्ण एन्जॉय करून या. आणि ताईंना आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे, पूर्ण उतराने गावातर्फे तुम्हाला सपोर्ट आहे. तुम्ही ह्या वर्षी 100% आमदार होणार, ही आमची सर्व इच्छा आहे. मी माझ्या मैत्रिणीला झोपेतून उठून आणणार, पण कुठे झोपलेलं कोण होतं? तुम्हाला मी पैठणी मिळूनच देणार आणि तुम्ही चला माझ्यासोबत त्या येत नव्हते. मग त्यांना छत्री दिली, तुम्ही 8 दिवस वापरा, 8 दिवस त्या वापरा. ओके, यस. तुम्ही सगळ्या पुढच्या राऊंडला पुढे आणि ताई साहेबांना फक्त थांबायची विनंती करतो. आपण नक्की चालू नाही करायचं. मी आधी गाणं म्हणायला चालू करेन. कळलं ना? सोपा खेळ आहे, छान साडी आहे, सोपं कुठं आणली भारी दिसते. 2 बारा रेडी? थांबा, मी चालू म्हणण्याशी चालू नाही करायचा. आघ बाई आघ बाई आघ बाई आघ बाई, जैसे ताईचा आमदार केल्याशिवाय आपला विकास होणार नाही. आघ बाई आघ बाई आघ बाई, मी जैसे ताईच्या पाठीशी खंबीर उभी राहणार. आघ बाई आघ बाई आघ बाई, चालू चालू. स्टॉप मला वाटलं नव्हतं नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, कारण की आता 3 तारखेला आम्ही गेलेलो मालेगावला, आमचे फोटोग्राफर असोसिएशन कार्यक्रम. मग तिथे खेळले मी, 1 नंबर आली. मग मला असं वाटलं नागपूरमध्ये कोणीतरी ठेवावा, आणि ते ताईंनी ठेवलं. म्हणून मला इतका आनंद झाला. माझा लहान मुलगा आहे, 1 वर्षाचा असेल, तो माझ्या नवऱ्याकडे दिला आणि मी पहिले खेळायला. म्हणूनच सांगितलं की मुलं सासू नवऱ्याकडे सोडून आलेले आहे. मगच बोललो होतो त्याच्यामुळे. काय सांगतात ताईंना आमदार करायचं आपल्याला? 100% ताई आमदार निवडूनच येतील, ही माझी गॅरंटी आहे. धन्यवाद. ठाकूरबाई, ठाकूरबाईला करा दुसरा नाही की राव नाही सांगणार. मग नाही का बसा. काय वाटलं सांगा तुम्हाला कार्यक्रमात भाग घेऊन? काय वाटलं ताईंना पाठिंबा कसं द्यायला? काय सांगा. मधून खूप छान वाटलं. ताई आमदार झाल्याबद्दल झाले पाहिजे, हीच माझी प्रार्थना देवापाशी. याच धन्यवाद ताईच याच्यामध्ये. हा फुल पावसात त्यांनी पदयात्रा काढली होती सटाण्यात. तर आज मला कळलं की ताईंची खूप पावर आहे आणि त्या बागलांसाठी नक्कीच काम करतील, बागलांचाच विकास करतील. क्या बात आहे. धन्यवाद जी. तुम्ही काय सगळ्या मिळून मैत्रिणी आहेत का चौघी? नाही ना? अच्छा, बरं. सगळं फॅक्ट टेम्पो तुमच्या घरी न्यायला लागले तुम्ही? मैत्रिणी आहेत का मैत्रिणी आहेत? नक्कीच आमच्या गावची शान वाढवणारे आहेत मॅडम. आम्ही त्या उतराण्याच गावच्या आणि तुम्ही नक्कीच जिंकून येणार. तुमच्या पुढील वाटचालीस नक्कीच आमच्या मनापासून शुभेच्छा. आज दिलेला शब्द पाळा, त्यांच्या पाठीशी उभा राहा. यस, जेव्हाही आला तेव्हाही नक्की भेटू. आणि मी सुद्धा ताईंबरोबर प्रचाराच्या रॅलीमध्ये येणार आहे, या गावामध्ये खास भेटायला. यस बस. यस. आपल्या भागात सर्वसाधारण महिलांसारखेच ताई आहेत. मी आज त्यांना पहिल्यांदा बघतो. तुम्हाला पुष्कळदा युट्यूबला बघितलं, पण आज नाही. म्हणजे मी युट्यूबला बघता? हो, तुम्हाला सबस्क्राईब पण केलं आहे. तुमचा शो पण बघते आणि खूप बघण्याची मला तुम्हाला आतुरता होती. मी 5 वाजेपासून बसली. माझं सेम आहे ना तिथं आहे तसं.
बदल आहे काय? अजून छान आहे. अश्विनी जर लाईव्ह बघत असेल तर बघ बहिणी काय म्हणल्या, छान आहे. फोटो याच्यापेक्षा युट्यूब पेक्षा रिअल मध्ये जास्त पर्सनॅलिटी छान आहे. आणि तिसऱ्यांदा बघितलं. कुठं होते? सॉरी युरो किड्सला एकदा कृष्णाईला नाही. आय एम नॉट कमी कृष्ण नाही. मी या भागात पहिल्यांदाच आलोय. टर्निंग विकेट. मी या भागात पहिल्यांदाच आलो. सटाण्यात आलतो मी नव्हतो. हे मी कसलाय कंपनीचा कलर आहे माझा. नारी शक्ती असावी, ताई आमदार व्हावी आमची शुभेच्छा. याच बॉस जी बोलत आहे. खरंच ताईंनी खूप छान कार्यक्रम ठेवला. आमचा पहिला कार्यक्रम सखी मंचचा झालेला होता, त्यामध्ये होम मिनिस्टरचा. त्याच्यानंतर हा दुसरा नाही अंगणवाडी सेविका आहे. ताई आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला, पण पुढे आमच्या कामासाठी तुम्हाला खूप म्हणजे मदत करावी लागेल. आमच्या पूर्ण अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना पूर्ण पाठिंबा देईल. या ताई सगळ्या अंगणवाडी सेविका आजपासून आपल्या तुमच्या पाठीशी आहेत. तुमची जबाबदारी आहे की यास तुम्ही हक्काने आमदार या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जयश्रीताईंची कसली कंबर आणि जयश्रीताई
हात नाही घ्यायची फोडायचा त्याचा आधी फुटेल त्यांना बक्षीस काय देत तसं टीव्ही दुसरा पहिला तिसरा इथे तिसरा इथे कुठला का ओके 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 3 झाले पुढं काहीच नंबर नाही. मी पण साई भक्त आहे आणि मनातल्या मनात तेव्हापासून ओम साईराम बोलली आनंद घेतला आणि ताईंच्या या कार्यक्रमामुळे खरं तर सगळ्या भगिनींना खूप आनंद म्हणजे इथे खूप एन्जॉय करायला भेटलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून फार भारी वाटतंय आणि असे कार्यक्रम आपल्या ग्रामीण विभागात म्हणजे साजरा व्हायला पाहिजे परत परत व्हायला पाहिजे. होम मिनिस्टर एकदम झकास असं त्यांच्या पाठीशी बॉक्स बोलूया ये मला हा काय सांगणार कसं वाटलं आनंद झाला का शिलाई मशीन मिळाली बघा ना किती ही लिहिलाय गणपती बाप्पाची की ज्याला शिलाई मशीनची गरज आहे तुमच्याकडे आता मशीन जुनी झालेली आहे नवीन आहे घेतली होती 15 वर्षानंतर शिलाई मशीन घ्यायची गरज असेलच कारण ती एवढी जुनी झाली मला परमेश्वराच्या आशीर्वादानं आज गौरी आल्या तुमच्या घरी एक मोठं बक्षीस आलंय की ज्याला गरज आहे त्यालाच मिळायचं जोरदार गाड्या माऊलीसाठी बाजूला थोडं घरमेकडे वाटतं का शिलाई मशीन मिळेल बस हे परमेश्वराच्या मनामध्ये असतं त्या माणसाला तेच मिळतं की ज्याला त्याची गरज आहे त्यासाठी माणसाला कष्ट करणं आणि थोडंसं सहनशीलता पण खूप गरजेची आहे असं मला म्हणून नाही होत तुम्ही आला तिथं बसला तुम्ही चालले होते हे पण मी पाहिलं तुम्ही उठले होते नाव निघालं त्या तिथं नाही अभिनंदन तुमचं याचं नाव घेऊन घ्या सगळ्यांचं आणि तुम्हाला लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय